हाय, गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 64वा दिवस आहे. तर चला, सगळ्यात मेन गोष्ट पहिली तर पाणी प्यायचं. नंतर आपण कॉफी पिऊ शकतो. कॉफी पिली तर अर्धा ते 1 घंट्यानंतर वर्कआउट करायचा. तर आता उठला बघा ते. आपण उठलो तर तो पहिल्यापासून उठतो. मिठू 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 लगेच आवाज देतो बघा ते. तर चला, आता तयारी करू आणि निघू ग्राउंड पडायला. आज एक गोष्ट शेअर करणार आहे की आपण काय करतो ह्याच्यावर लक्ष द्यायचं, की ना की दुसरे काय करते, दुसरे आपल्याविषयी काय विचार करते. आपण 90% लोक ह्याच्यावरच लक्ष देत राहते, दुसरे माझ्याविषयी काय विचार करते. जेवढा टाईम आपण स्वतःला देऊ तेवढंच आपण स्वतःविषयी जास्त माहिती करता येते आपल्याला. आणि आपले काय चुकी आहे, काय कमजोरी आहे, ह्याच्यावर आपल्याला काम करता येतं. त्याच्यामुळे कधीच आपलं सोडून कधी कोणाचा विचार नाही करायचा. आणि मजाकमध्ये सुद्धा आपल्याविषयी कधी निगेटिव्ह विचार नाही करायचा, कारण की आपण जे विचार करतो तेच प्रॅक्टिकल घडत असतं. त्याच्यामुळं मजाकमध्ये सुद्धा आपल्याविषयी ह्याचा विचार नाही करायचा, निगेटिव्ह विचार नाही करायचा. आणि आपल्याकडून कधी कधी पण पॉझिटिव्ह राहायचं. त्यांनी काय होतं, आपले कामं पण पॉझिटिव्ह राहते. त्याच्यामुळं ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आणि बाकीचं काही लक्ष नाही, आपलं काम आपलं 100% डेडिकेशन लावून काम करायचं, तर रिझल्ट नक्की भेटतो. आज तर लईच अंधार आहे बघा, पूर्ण अंधार आहे आज. धुकं पण किती बघा, गाड्याचा उजेड पडत नाही. सगळ्यात जास्त पोरांना जीवार कशाच्या येतं मध्ये का, त्याच्या स्ट्रेचिंगचा आणि वॉर्मअपचा. सगळ्यात मेन गोष्ट लई जणांचं बघितलं मी, वॉर्मअप करणं सहजा टाळते सगळेजण. थोडंफार वरच्यावर अंग बिंग हलवते, असं पाय बी थोडंसं हलवते, लग रनिंग करते. रनिंग केली त्यांनी काय होतं, तुमचं लेग जेव्हा फ्री नाही झाले तेव्हा इंजुरी होऊन जाते. त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, आपलं लोअर काढली तर एक गोष्ट सांगणं, टाटाची पॅकिंग आहे. स्पॉन्सर नाही पण स्पॉन्सर. चला, आता जॉगिंग करून आला आत्ता शिक. ते बघा दिसतो का, लाल कपडा आहे बघा. त्याला येऊन देऊ आणि आपण जॉगिंग चालू करू. हा, मजाक वाटू लागली तुम्हाला? मजाक म्हणजे तुम्ही आत तर आपली 2 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट केली आज. कारण की आज आपल्याला सर्किट ट्रेनिंग करायची, त्याच्यामुळे आपण नॉर्मल 2 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट केली. कारण एक प्रॉब्लेम होत होता ह्याचा, अँकलचा.
तर चला बघू कोणता प्रॉब्लेम आहे. अरे कुठं पेन होता अजून अजून टाच. हे प्रॉब्लेम मोस्टली कशी येते माहिती आहे का? आता 2-3 दिवसापासून काय होतं, आपण तर कोणतं हिल वर्कआउट नाही केलं आणि कोणतं रोड रनिंग नाही केली हिने येत पेन व्हायला. तर हे काय होतं माहिती आहे का, वातावरण आता काय 4-5 दिवसापासून एकदम थंडी असली तर आपलं जे पहिले पहिले जे पेन झालेले असते किंवा पहिले हिल पेन असतं, नाही तर कोणते जॉईंट असले आपले रनिंग करत असलो कंटिन्यू, तर आपले गुडघे किंवा टाच हे नॉर्मली थोडेफार पेन होतेच, 10-20% पेन होतेच. कारण की वातावरण थोडं थंडी आली ना तर चेंजमध्ये होत असते. तर त्याच्यामुळे काय करायचं, थोडीशी रनिंग आणि वर्कआउट थोडासा नॉर्मल कमी करायचा आणि थोडंसं स्ट्रेचिंगकडे जास्त भर द्यायची. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, घाबरू नका. तर हे नॉर्मल असतं. वर्कआउट करणार आहे का आज? हां, तर फुल स्ट्रेचिंग करा आज म्हणायचं. आज फुल स्ट्रेचिंग कर. तर चला आजचा वर्कआउट आहे आपला सर्किट ट्रेनिंग डेली आपण रेग्युलर जसं मारतो आज तेच हे मारायचं आहे. फक्त आपले लॅब थोडेसे एक्स्ट्रा वाढवाच. तर चला. हाय, तर आज आपण करणार आहे सर्किट ट्रेनिंगमध्ये आपण 4 एक्सरसाइज करणार आहे रेग्युलर जे मारतो आपण ते. चला. पाय बळून इंजुरी पर्सन. तुम्हाला वाटत आहे मी माझ्या आठवणच जोर लागलो माहिती आहे? हां, तुम्हाला वाटतं मी माझ्याकडे जोर लागलो? स्ट्रेचिंग एक नॉर्मल करा. तुमचं कसं काही दुखत नाही मला आता मग
तुम्ही जे करतो मी ते करूच लागेल. तेच म्हणून फक्त खायचं असेल. सगळ्यात मेन गोष्ट कारण हे अँकल दुखण्याचं आणि हिल दुखण्याचं सगळ्यात मेन कारण असतं. कारण की वातावरण चेंज झालं ते होतंच, पण नॉर्मल पण आपण प्रॅक्टिसमध्ये ज्या गोष्टी स्ट्रेचिंग अवॉइड करतो त्या मेन गोष्टी ह्या करणं लागते. त्याच्यामुळं काय आपल्याला इंजुरी होत नाही. पहिली गोष्ट लेग सरळ ठेवायचा, त्याच्यानंतर मागं पुश करायचं. जी ही मागची सगळी मसल असते टोटल इथून सगळी ट्रेस होती. ट्रेस झाले ना ते त्याला टेन्शन असतो ना ते पूर्ण रिलीज होऊन जातो. त्याची काय होतं पूर्ण मसल फ्री होती आणि आपल्याला कधी इंजुरीचा त्रास होत नाही. तर ती एक्सरसाइज अशी करायची. 1 2 1 2 सेम. हा वर्कआउट केला तर ही इंजुरी कमी होती, हळूहळू कमी होती. त्याच्यामुळे तुम्ही वर्कआउट कमी करा आणि ही स्ट्रेचिंग थोडी जास्त करा. त्याने काय होतं इंजुरी हळूहळू कमी होईल आणि तुमचा परफॉर्मन्स हळूहळू वाढेल. तर ही गोष्ट नक्की लक्षात फुल स्ट्रेचिंग करत जाय बरं. लगेच हां लगेच उद्यापासून मी स्ट्रेचिंग करतो हो, पण अंगाला लागत नाही ते. मजाकच्या विषय मालूम नाही साहब. गेम पाहिजे ते. नाही उद्याच काय करायचं, पुढं जायचं उद्या. थोडं पण जाऊ पण मग चांगला गाडीत ठरवला तिकडे गेलो का समजणार. पुढं कम्प्लीट आपला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. तेवढं ह्याचं बघू आपण जाऊ आज असं आज. ठीक आहे आज शुक्रवार आहे ना.